नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षता आनंद जोशी ऑनलाईन क्लासमध्ये तुमचे स्वागत करते. मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी मराठी व्याकरण आपण पाठ्यपुस्तकावर जे आधारित व्याकरण आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. पाठ्यपुस्तक पान नंबर 5, टेक्स्टबुक पेज नंबर 5 आपण समजून घेऊया वाक्य आणि वाक्याचे प्रकार. वाक्य म्हणजे काय? वाक्य म्हणजे संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. वाक्याचे 2 भाग असतात, उद्देश्य आणि विधेय. आता इथे उदाहरण दिलेलं बघा. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे म्हणून मुलगा हे उद्देश्य तर जातो हे विधेय. आता उद्देश्य आणि विधेय म्हणजे सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट या वाक्यात त्याचा, मोठा हे शब्द उद्देशाला विस्तार करतात, उद्देशाबद्दल, म्हणून यांना उद्देश्य विस्तार असे म्हटले जाते. तर दररोज, आगगाडीने हे शब्द विधेयाचा विस्तार करतात, म्हणून हे विधेय विस्तार शब्द. आता वाक्यांचे विविध प्रकार कोणते कोणते? तर 2 प्रकारे आहेत. अर्थानुसार वाक्य प्रकार आहेत ते 4 आहेत. ते कोणते? तर विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी वाक्य. आणि विधानानुसार जे वाक्याचे प्रकार होतात ते 3, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. ते पण आपण अभ्यासणार आहोत. प्रथम विधानार्थी वाक्य बघू. ज्याच्यात एकच एक केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, माझे घर दवाखान्याजवळ आहे, तो रोज व्यायाम करत नाही. ही झाली साधी विधान. दुसरं प्रश्नार्थी वाक्य म्हणजे या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारला जातो. उदाहरणार्थ, तुला लाडू आवडतो का? प्रश्नचिन्ह. तुम्ही सकाळी कधी उठता? प्रश्नचिन्ह. म्हणजे या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे. पुढचं उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्यात आपण भावना आपल्या व्यक्त होतात, भावनेचा उद्गार काढलेला असतो. या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो म्हणून त्यांना उद्गारार्थी वाक्य म्हटले जाते. अरे रे, फार वाईट झाले. आता या वाक्यात दुःखद भावना व्यक्त केली आहे. नंतर शाबास, चांगले काम केले. याच्यात खुशीची भावना व्यक्त केली आहे. म्हणजे ज्या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. आणि चौथा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य याच्यात आज्ञा किंवा आदेश दिलेला असतो. पहिलं उदाहरण बघा. मुलांनो, रांगेत चला. त्यांना आदेश दिलेला आहे. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. हा सुद्धा आदेश आहे, आज्ञा किंवा आदेश असतो. पुढची वाक्य प्रकार आहेत. पान नंबर 16, केवल वाक्य. टेक्स्टबुक पेज नंबर 16. केवल वाक्य. आता केवल वाक्यात विधान असते. केवल वाक्यात विधान असते आणि त्यामुळे एक उद्देश्य व एकच विधेय असते. केवल वाक्य हे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यापैकी कोणत्याही प्रकाराचे असते. आता पहिलंच उदाहरण बघा. ती रोज सकाळी लवकर उठते. साधं विधान आहे. मग हे झालं विधानार्थी केवल वाक्य. तो कसोटी सामन्यात खेळतो का? प्रश्न विचारला आहे म्हणजे हे प्रश्नार्थी केवल वाक्य. म्हणजे केवल वाक्य हे कुठल्याही प्रकारात येतं. विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी. पुढचं वाक्य आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्य म्हणजे मिक्स. जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन. म्हणजे याच्यात प्रायमरी सेंटेन्स कोणतं आहे त्यावर अवलंबून असतं दुसरं सेंटेन्स सेकंडरी. तर आता याच्यात बघा, मिश्र वाक्यात 2 किंवा अधिक वाक्य असतात आणि ती एकमेकांवर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने जरी स्वतंत्र असली तरी ती एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणजे मुख्य वाक्य असते त्यावर ती अवलंबून असतात. आता मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य जे आहे त्याला गौण वाक्य म्हणतात. मग आता पहिल्या उदाहरणात बघा, जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन. म्हणजे गावाला जाणार हे निश्चित, म्हणजे हे मुख्य वाक्य झालं. आणि जेव्हा मनात येईल म्हणजे मनात आलं की जाईन मी,
हे सेकंडरी झालं. प्रायमरी सेंटेन्स काय आहे, मी गावाला जाईन. पण केव्हा, मनात येईल तेव्हा. दुसऱ्या वाक्यात बघा, पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. तर याच्यात काळे ढग आणि पाऊस केव्हा पडतो, जेव्हा पावसाळा येतो तेव्हाच. त्यामुळे प्रायमरी वाक्य, मुख्य वाक्य काय झालं, पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडतो. हे झालं गौण वाक्य म्हणजे सेकंडरी. तर आता अशी जी वाक्य आहेत ही उभयान्वयी अव्ययाने एकमेकांना जोडलेली असतात. पुढचा प्रकार संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यामध्ये 2 वाक्य असतात आणि ती दोन्ही वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. संयुक्त वाक्य ही उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, पण ती स्वतंत्र असतात. म्हणजे ती 2 केवल वाक्ये असतात. अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकांवर अवलंबून नसतात. 2 स्वतंत्र वाक्य असतात, पण ते एक जोडवाक्य असतं आणि ते उभयान्वयी अव्ययांनी जोडलेलं असतं. आता पहिलं उदाहरण बघा, मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. म्हणजे ही दोन्ही वाक्य स्वतंत्र आहेत, परंतु कोणत्या ह्यानी जोडली गेली आहेत, उभयान्वयी अव्ययांनी जोडली गेली आहेत. आणि पुढचं उदाहरण आहे, मिहीर खो खोत भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. आता किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही 2 वाक्य जोडली गेली आहेत. संयुक्त वाक्य हे एक जोडवाक्य असतं जे उभयान्वयी अव्ययांनी जोडलेलं असतं. मिश्र वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं, एक गौण वाक्य असतं आणि ती देखील उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतातच, परंतु त्याच्यात एक मुख्य वाक्य आणि दुसरं सेकंडरी असतं. अर्थानुसार त्यावर अवलंबून असतं ते. जरी भले ते स्वतंत्र जरी असले तरी त्यावर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने जरी स्वतंत्र असले तरी ते मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य असते. जरी दोन्ही स्वतंत्र अर्थ असले तरी ते मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य जे असते ते गौण वाक्य असते. आता आपण बातमी लेखन बघूयात. बातमी म्हणजे आपल्याला बघा, घरात बसल्या बसल्या जगात काय चाललं आहे किंवा आपल्या देशात, राज्यात, शहरात, गावात काय घडलं आहे, या घडलेल्या घटना किंवा घडणाऱ्या घटना यांची आपल्याला सविस्तर माहिती मिळते. ती कशामुळे, तर बातमीमुळेच. आणि मग बातमी आपण वाचल्यामुळे आपल्याला ती माहिती समजते आणि आपल्या ज्ञानात भर पडते. तर बातमी लेखन ही एक कला आहे. त्यामुळे बातमी लेखन जेव्हा आपल्याला ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी दररोज बातमी वाचावी आणि त्यांच्या जीवनात जे काही घडलं आहे ना त्याचं लिखाणही करावं. जर त्यांनी तसं केलं तर त्यांची आवड अजून, त्यांच्यातलं कौशल्य बातमी लेखनाचं अजून वाढीस येईल आणि ही लेखन कला जी आहे तिची वाढ होईल. आता वर्तमानपत्र, रेडिओ, टी व्ही यासारख्या माध्यमातून आपल्यापर्यंत बातम्या पोचतात. म्हणून बातमी वाचा आणि सर्व जग जाणून घ्या. तर आता आपण इथे पुस्तकात दिलेली बातमी वाचूयात. पेज नंबर 17. बातमी लेखनासाठी आवश्यक गुण कोणते असतात त्याची माहिती करून घेऊ. लेखन कौशल्य, भाषेचे उत्तम ज्ञान, व्याकरणाची जाण, सोपी आणि सुटसुटीत वाक्यरचना, चौफेर वाचन, हे सर्व आवश्यक असते बातमी लेखनासाठी. मग आता बातमीचे कोणत्या कोणत्या क्षेत्रात तुम्ही बातमी देऊ शकता, तर ते क्षेत्र आहे सांस्कृतिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, कृषी क्षेत्र, शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, दैनंदिन घटना. सांस्कृतिक म्हणजे कल्चरल, स्पोर्ट्स, फार्मिंग, एज्युकेशनल, सोशल, सायन्स आणि डेली ॲक्टिव्हिटीज यावर तुम्ही बातमी तयार करू शकता. परंतु त्यासाठी तुमचं लिखाण उत्तम असलं पाहिजे, लिखाणाची जाण तुम्हाला असली पाहिजे, व्याकरणाची जाण असली पाहिजे, भाषेचं उत्तम ज्ञान पाहिजे. ज्या भाषेत तुम्ही बातमी तयार करणार ती भाषा तुम्हाला व्यवस्थित अवगत असली पाहिजे, म्हणजे माहिती असली पाहिजे.
शिवाय वाक्यरचना सोपी, सरळ, सुटसुटीत असली पाहिजे आणि सर्व बाजूनी तिचा अभ्यास करूनच तुम्ही ती बातमी लिहिली पाहिजे. आता इथे दिलेली बातमी जी आहे ती उतरवली शाळेत कला शिबिराचा समारोप झालेला आहे त्याबद्दल दिली आहे. तर ही बातमी दिली आहे दिनांक 20 डिसेंबर लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप. उतरवली तालुका भोर. उतरवली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 10 दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. 19 डिसेंबर रोजी 4 ते 6 या वेळात 19 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते 6 या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे. कोण आलं होतं? या शिबिराची सांगता कोणी केली? तर प्रसिद्ध चित्रकार अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली. म्हणजे या चित्रकारांनी त्यांनी चित्रसुद्धा काढून दाखवले आहेत तिथे. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कला शिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. या निमित्ताने सर्व 25 शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ही झाली बातमी. आता या बातमीवर प्रश्न विचारलेत. तर एक अशा प्रकारचा येऊ शकतो प्रश्न किंवा तुम्हाला बातमी तयार करा म्हणूनही येऊ शकतो. तर आता इथे दिलेल्या बातमीवर जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं आपण बघूयात. कोण ते लिहा. समारंभाचे प्रमुख पाहुणे. समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे. कोण आहेत? प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे. आणि अध्यक्ष कोण आहेत समारंभाचे? तर समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी भूषवले. म्हणजे अध्यक्ष कोण झाले? उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव शिंदे. चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे कोण आहेत? चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे चित्ररसिक कोण आहेत? खाली शेवटच्या लाईनीत दिलंय बघा. त्याला रसिकांनी उदंड प्रतिसाद मिळाला. रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे चित्ररसिक. उत्तर लिहा. शिबिरार्थींची संख्या किती आहे? शेवटच्या ओळीत दिलंय बघा. शिबिरार्थींची संख्या 25. शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला कोणती शिकली? चित्रकला. शिबिरात कोणती कला शिकली? चित्रकला. शिबिराचे ठिकाण उतरवली जिल्हा परिषदेची शाळा. शिबिर सुरू झाले ती तारीख 19 डिसेंबर. शिबिर कधी सुरू झाले? 19 डिसेंबर. आता या बातमीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींविषयी माहिती दिली आहे ते घटक लिहायचे. आता कोणती कोणती माहिती दिली आहे? सर्वप्रथम हे चित्रकला शिबिर आहे ही माहिती आहे मेन. त्यानंतर हे शिबिर कधी भरलं त्याची वेळ म्हणजे शिबिराची दिनांक आणि वेळ. त्यानंतर शिबिराचे प्रमुख पाहुणे कोण आहेत तो एक घटक. तिसरा घटक काय झाला? प्रमुख पाहुणे. पहिला घटक चित्रकला शिबिर. दुसरा घटक प्रमुख पाहुणे. तिसरा घटक वेळ आणि दिनांक. तिसरा घटक वेळ आणि दिनांक. चौथा घटक समारंभाचे अध्यक्ष. समारंभाचे अध्यक्ष कोण आहेत? आणि पाचवा घटक जे अध्यक्ष होते त्या अध्यक्षांचे सप्रात्यक्षिक मनोगत. अध्यक्षांचे सप्रात्यक्षिक मनोगत. तर आपण बातमी लेखन बघितलंय. आता पुढील भागात निबंध, पत्रलेखन, त्यानंतर शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती तुम्ही अभ्यासल्या आहातच.
नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, या सर्व अव्ययांचा तुम्ही अभ्यास केलेलाच आहे. त्याचप्रमाणे लिंग, वचन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, विरामचिन्हे. तर अशा प्रकारचं जे टेक्स्च्युअल ग्रामर आहे यावर सुद्धा आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे पुस्तकात जे जे प्रत्येक लेसनच्या खाली ग्रामर दिलेलं आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा. आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबूयात. पुढच्या भागात शब्दांच्या जाती आणि पत्रलेखन बघूयात. धन्यवाद.